सादर करीत आहोत त्याच्या काही ठळक घडामोडी। अत्याचार टाळण्यासाठी मुंब्र्यातील आईने मुलीचे केले चक्क मुंडन। गुढीपाडव्याच्या दिवशी ठाण्याच्या पाचपकाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी 5 दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास। ठाण्यात म्हाडाच्या पुनर्विकासाला चालना मिळण्याची गृहनिर्माण मंत्र्यांची ग्वाही। ठाण्यातील बोगस रिक्षांवरील कारवाईचा मार्ग अवघड। गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत तेली समाजाचा चित्ररथ ठरला मुख्य आकर्षण। अत्याचार टाळण्यासाठी मुंब्र्यातील आईने मुलीचे चक्क मुंडन केले आहे। कळवा येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 6 महिन्यापूर्वी अत्याचार करणाऱ्या दुकलीने ठार मारण्याची धमकावत पुन्हा अत्याचार करण्याचा इशारा दिला। तेव्हा अत्याचाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घाबरलेल्या मातेने मुलीकडे कुणी पाहू नये म्हणून पीडित मुलीचे चक्क मुंडन करून तिला विद्रूप केले। हा धक्कादायक प्रकार समोर येऊनही कळवा पोलिसांनी आधी अदखलपात्र गुन्हा नोंदवून पीडित कुटुंबाने पोलीस सहआयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर गुन्हा दाखल केला। या आरोपींना एका राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। कळवा शांतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जुलै 2014 ला अत्याचार झाला होता। या प्रकरणी कळवा पोलिसांनी बाबू उर्फ मोहम्मद लियाकत अली मुल्ला आणि अन्य एका 16 वर्षीय तरुणाला अटक केली होती। तेव्हा केस मागे घेण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबावर दबाव येत होता। त्यानंतर अनेकदा मुलीच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली। दरम्यान बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला बाबू पीडित मुलीच्या घरी आला आणि जबरदस्तीने मुलीसह तिच्या आईला मारहाण केली। तसेच पीडित मुलीला धमकावून तिच्यासह आईवरही अत्याचार करण्याची धमकी दिली। या गंभीर प्रकारानंतर पीडित कुटुंब सहआयुक्त लक्ष्मी नारायण यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तर मातेने घाबरून मुलीवर पुन्हा अत्याचार होऊ नये यासाठी तिचे मुंडन केले असल्याचे समजते। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। गुढीपाडव्याच्या दिवशी ठाण्याच्या पाचपकाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी 5 दुकाने फोडून लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे। ठाण्याच्या पाचपकाडी या गजबजलेल्या परिसरात नववर्षाच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी 5 दुकाने फोडून जवळपास 2.5 लाखांच्या मुद्देमालावर हातसफाई करून पाडवा साजरा केला। चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून एक प्रकारे चोरट्यांनी नौपाडा पोलिसांनाच आव्हान दिले आहे। गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या तयारीत असलेल्या ठाणेकरांच्या साखर झोपेचा फायदा चोरट्यांनी उठवला। नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इन्फिनिटी शॉप, मॉन्जिनीस केक शॉप, लिपिरिया बॅग शॉप या पाचपकाडीतील तर 3 हात नाका येथील 2 अशी 5 दुकाने फोडून लॅपटॉप, वस्तू व रोकड असा तब्बल 2.5 लाखांचा मुद्देमाल लांबविल्याचा अंदाज नौपाडा पोलीस व्यक्त करीत आहेत। दुकानातील सीसीटीव्ही तपासून अज्ञात चोरट्यांचा शोध नौपाडा पोलीस करीत आहेत। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। ठाण्यात म्हाडाच्या पुनर्विकासाला चालना मिळण्याची गृहनिर्माण मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे। म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करताना प्रीमियम ऐवजी हाऊसिंग स्टॉक देण्याचे बंधन घातल्यानंतर ठाण्यातील वर्तकनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाला खीळ बसली। असंख्य कुटुंबांचे जीव त्यामुळे टांगणीला लागले आहेत।
परंतु नव्या गृहनिर्माण धोरणात हाऊसिंग स्टॉकची अटच रद्द करून पुनर्विकासाला चालना देणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी रविवारी ठाण्यात बोलताना स्पष्ट केले. आमदार संजय केळकर आणि ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात गृहनिर्माण संस्थांचा मेळावा रविवारी झाला. त्यात प्रकाश मेहता बोलत होते. पूर्वी म्हाडा वसाहतींची पुनर्बांधणी करताना विकासकांना ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून म्हाडाला देण्याचा पर्याय होता. मात्र प्रीमियम ऐवजी विकासकाने एकूण घरांपैकी 30% घरांचा हाऊसिंग स्टॉक म्हाडाला द्यावा असे निर्बंध 2011 साली लादण्यात आले होते. पुनर्बांधणीतली 40% घरे स्थानिक रहिवाशांना द्यावी लागतात. 30% हाऊसिंग स्टॉक सरकारला दिल्यानंतर विकासकाला विकण्यासाठी केवळ 30% घरे उरतात. हा व्यवहार विकासकांना घाट्याचा ठरू लागल्याने म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसली आहे. अनेक बिल्डरांनी इमारती पुनर्विकासासाठी ताब्यात घेऊन तिथल्या रहिवाशांचे स्थलांतर केले आहे. काही इमारती पाडण्यातही आल्यात. मात्र हाऊसिंग स्टॉकच्या बंधनामुळे नव्या इमारती उभ्या राहत नसून स्थलांतरित कुटुंबांचे हाल सुरू आहेत. हाऊसिंग स्टॉकमुळे ठाण्यासह मुंबईच्या इमारतींचे प्रस्तावही रखडलेले आहेत. 2008 साली केलेल्या धोरणात 2011 साली बदल झाला. त्यानंतर गेल्या 3 वर्षात या धोरणाअंतर्गत एकही काम मार्गी लागलेले नाही. मुंबईत सुमारे 36 प्रस्ताव आले. ठाण्यातून तर एकही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे ही योजना खरोखरच लाभदायी आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. कोकण म्हाडाचे CEO यांना ठाण्यातील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास आणि सद्यस्थितीबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील. ते अहवाल हाती आल्यानंतर अडथळे दूर करणारे नवे सुस्पष्ट धोरण जाहीर केले जाईल असे मेहता यांनी स्पष्ट केले आहे. बिजनेस बढ़ाने की होड़ हो या फैमिली के साथ मौज, देखनी हो भारत की विविधता या करनी हो विदेश यात्रा, आपकी हर जरूरत को हम करेंगे पूरा हमारे ट्रैवल लोन के साथ. TJSB ट्रैवल लोन, सपनों की उड़ान. TJSB सहकारी बैंक, विश्वास जिंदगी भर का. ठाण्यातील बोगस रिक्षांवरील कारवाईचा मार्ग अवघड होत आहे. नियम मोडणाऱ्या तसेच बोगस रिक्षांवर सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय गाजावाजा करत जाहीर झाला असला तरी RTOच्या हेल्पलाईनवरील तक्रारींची दखल घेण्याची वेळ खाऊ आणि किचकट प्रक्रिया पाहता कारवाईचा मार्ग खडतरच आहे. विशेष म्हणजे बोगस रिक्षांचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने RTO अधिकारी कारवाई करणार तरी कशी अशी शंका उपस्थित होत आहे. ओव्हरसीट, जादा भाडे किंवा भाडे नाकारल्याच्या असंख्य घटना दररोज ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये होत असतात. पण त्याबद्दल तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने रिक्षा चालकांची मुजोरी वाढली आहे. महिला प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी धावत्या रिक्षेतून उडी मारत आहेत. अशा गंभीर प्रकारांपर्यंत मजल गेल्याने आजपासून रिक्षा चालकांविरोधात RTO आणि वाहतूक शाखेने जोरदार कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. RTOच्या 1800 225 335 या हेल्पलाईनवर फोन केला तर त्यावर तक्रार रेकॉर्ड करून घेतली जाते. दुसऱ्या दिवशी या तक्रारी ऐकून संबंधित रिक्षा मालकांची माहिती रेकॉर्डमधून काढली जाते. ठाण्यात रिक्षा चालकांची माहिती कॉम्प्युटराइज असली तरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये मात्र हा रेकॉर्ड मॅन्युअलच आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या तर रिक्षा चालकांची माहिती मिळवतानाच अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येणार आहेत. ही माहिती मिळाल्यावर संबंधित रिक्षा मालकाला नोटीस पाठवली जाते. या नोटिशीवर सुमारे 2 आठवड्याच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित राहून उत्तर द्यावे लागते. रिक्षा चालकाने गुन्हा कबूल केल्यास दंड भरून घेतला जातो. पण त्याने गुन्हा कबूल केला नाही तर तक्रारदाराला देखील कार्यालयात बोलावून दोघांच्या उपस्थितीत RTO अधिकारी निर्णय घेतात. नोटीस पाठवून देखील रिक्षा मालक हजर झाला नाही तर RTO तर्फे एक वॉन्टेड नोट तयार केली जाते. संबंधित रिक्षा चालक परमिट किंवा बॅचच्या नूतनीकरण किंवा वाहनाच्या फिटनेससाठी येतात त्याच्यावर आधी त्या गुन्ह्याप्रकरणी कारवाई केली जाते. ही सर्व प्रक्रिया प्रचंड वेळ खाऊ असल्यानेच प्रवासी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आता रिक्षा चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असले तरी तक्रारींची पद्धत मात्र तशीच किचकट व वेळखाऊ आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा
निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत तेली समाजाचा चित्ररथ मुख्य आकर्षण ठरला आहे. ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी नववर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. ठाण्यात 40हून अधिक चित्ररथ या स्वागत यात्रेत सहभागी झाले. डोंबिवलीचा फटके रोड हा पहाटेपासूनच गजबजलेला होता. विविध आशयांचे चित्ररथ समाज जागृती करण्याचे संदेश देत दिंडीच्या माध्यमातून पारंपरिक पोशाखासह ढोल ताशाच्या गजरात ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडीसह ग्रामीण भागात सुमारे 40हून अधिक स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. स्वच्छ भारत, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, भ्रष्टाचार निर्मूलन, जल साक्षरता, योग साक्षरता, सामाजिक समरसता आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण आदी विषयांवर आधारित चित्ररथातून समाज भान जपण्याचा संदेश देऊन ठाण्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या पुढाकाराने या स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. चौकात चौकात ढोल ताशे, पथके आणि रांगोळीने या स्वागत यात्रेचे व कोपिनेश्वर देवाच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत यंदा प्रथम वर्षी सहभागी झालेला तेली समाजाचा चित्ररथ, या चित्ररथावर संताजी महाराजांचा पुतळा, त्यांनी लिहिलेले अभंग ठेवण्यात आले होते. तसेच तेली समाज बांधव व महिला पारंपरिक पोशाख परिधान करून तसेच तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला भजनी मंडळ या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.